मगाशी तुम्ही ऐकलं असेल की ज्यावेळेला समीर बाकरे यांनी भाजपची बाजू मांडून सांगितलं, सगळं काही सांगितलं आणि थेट तुम्ही सगळे विरोधी पक्ष जे आहेत ते संसदेमध्ये या मुद्द्यावरती ऍज पर लॉ चर्चा करण्यासाठी तयार नाही, त्यामुळे चर्चा होत नाही, हा आरोप तुम्हाला पटतो का? म्हणजे चर्चेला सरकार तयार आहे, विरोधी पक्ष नाही, हा मुद्दा मला जरा सांगा. आपल्या विशाल आपल्याला मी त्या मुद्द्यावर बोलतो, पण त्याच्या अगोदर विकास लवंडे जे म्हणाले ते खरं आहे का? यांचा संबंध भारतीय राज्यघटनेशी, आमच्या संविधानाशी काय यांचा संबंध ज्यांनी नाकारलेला आहे? आमच्या तिरंग्याशी यांचा काय संबंध ज्या तिरंगा यांनी नाकारलेला आहे? कसलं नाक वर करून बोलतानाही या लोकांना शरम कशी वाटत नाही? मला मोठं आश्चर्य वाटतं. खोटं बोलायचं, जे जोरदार बोलायचं आणि तेच फक्त हे करायचं, हे सगळे शिकले नरेंद्र मोदींजींकडनं. करायचं काही नाही, गप्पा मारायच्या, मोठे मोठे आश्वासनं द्यायची, मोठी मोठी भाषणं करायची आणि काही करायचं नाही. हेच या देशाने गेल्या 12-13 वर्षात पाहिलंय. आता आपण महत्वाचा मुद्दा जो उपस्थित केला त्याच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो. सगळ्यात पहिलं, जेव्हा आपलं सदन सुरू झालं, पार्लमेंट जेव्हा सुरू झाली, सगळ्यात प्रथम विरोधी पक्षनेते राहुल गांधी उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं, नीट परीक्षा असो, या ज्या सगळ्या स्पर्धा परीक्षा असो, त्याच्यामध्ये झालेला भ्रष्टाचार, त्याच्यामध्ये झालेला जे काय अनियमितता असेल त्याच्या पेपर फुटीच्या बाबतीमध्ये चर्चा झाली पाहिजे. हे त्यांनी आपल्या संसदेचे हे जे आहेत अध्यक्ष जे आहेत बिर्ला, ओम बिर्ला यांना त्यांनी सांगितलं. ओम बिर्लांचं उत्तर सांगतो, हे रेकॉर्डवर आहे बरं का. हे जे महाभाग इकडे बसलेत ना, त्यांना म्हणावं जरा जाऊन ते रेकॉर्ड चेक करा. तेव्हा ओम बिर्ला असं म्हणाले कि मुझे सरकार को पूछना पड़ेगा. क्यों भाई? सरकारला विचारणार देशाच्या लोकसभेच्या अध्यक्षाला, जो आमचे कस्टोडियन आहेत, आमच्या लोकशाहीचे कस्टोडियन आहेत, या देशाच्या लोकशाहीचे कस्टोडियन आहेत, त्यांना सरकारला कशाला विचारायला पाहिजे? त्यांनी आदेश देणं अपेक्षित होतं की होय, हा विषय अतिशय गंभीर आहे, महत्वाचा आहे आणि मुलं तिकडे बसलेली आहेत, देशाचं भविष्य तिकडे बसलेलं आहे आणि त्यांची ज्या पद्धतीने त्यांच्यावर अत्याचार केला जातोय, पोलिसांमार्फत त्यांच्यावर ज्या पद्धतीने हे केलं जात आहे, किंवा भाजपचे तथाकथित हे सगळे जे पुढारी आहेत हे ज्या पद्धतीने ते काउंटर करण्याचा प्रयत्न करतायत, त्याची चर्चा होणं गरजेचं होतं. त्यामुळे हे अशी जी मंडळी येते ना, त्यांना असं पाठ पडवून पाठवलं जातं. हा त्यांचा दोष नाही, हा त्यांच्या संघटनेचा दोष आहे. समीरजी बघा ना, आता कधीही विरोधक तयार आहेत चर्चेसाठी, आपली तयारी का नाही? कधीही त्याच्यापासून दूर झालेले नाहीत. भाई, मी आपल्या प्रश्नाचं उत्तर घेतो. विकासजी आपल्याकडे येईल, रुबेनजी आपल्याकडे येईल. पंतप्रधान पळतात. समीरजी बोला. विशालजी बघा, भाई जगताप खूप सिनियर नेते आहेत महाराष्ट्राचे. त्यांनी संविधानाचे धडे असे घेतले की त्यांच्या पार्टीने इमर्जन्सी लावली आणि संविधानाची पायमल्ली केली. तर हे आम्हाला संविधानाचे धडे न शिकवलेले बरे. दुसरे विकास लवंडेजी आहे, त्यांनी संविधानाचे धडे जर भाईंकडनं घेतले असतील आणि आपल्या पार्टीची लाईन पहिले समजून घ्या आणि मग संघावर आणि भारतीय जनता पार्टीवर बोला. तिसरं कसं आहे विशालजी, आम्ही संसदेत चर्चा करायला तयार आहे, आम्ही सगळ्या गोष्टींसाठी चर्चा करायला तयार आहे, पण यांना हे उत्तर द्यायचं नाही की संसदेत हे चर्चा करायला का तयार नाही. आणि मी तुम्हाला एक मुद्दा सांगतो, हे का करायला तयार नाही, कारण यांना हे समजेल की काँग्रेसच्या काळात प्रत्येक पेपर ऑलमोस्ट लीक झालेला आहे. 17 राजस्थानमध्ये झाले, कितीतरी केंद्रीय परीक्षा लीक झाले, आता तेलंगणामध्ये झालं, कर्नाटकमध्ये झालं, झारखंडमध्ये झालं, पंजाबमध्ये झालं. आणि तिथे कसं स्टुडंटची डील करता, इथे कसं आहे नरेंद्र मोदीजींच्या सरकारमध्ये सगळ्यात जास्त युवकांना ऑपॉर्च्युनिटी मिळाली. सगळीकडे स्टार्टअप आहे, सगळीकडे सगळ्या क्षेत्रात ऑपॉर्च्युनिटी आहे, यांना काही दिसत नाही. आणि आज असं म्हणतात आहे की बॉब सरकार तयार नाही आहे. आज किरण रिजिजूंनी पहिल्या दिवशी सांगितलं ना की आम्ही चर्चा करायला तयार आहे, तुम्हाला चर्चेला आमंत्रण दिलं, प्रधानमंत्री मोदीजींनी आमंत्रण दिलंय. त्याच्यानंतर त्यांनी पहिल्या दिवशी राहुल गांधींनी मागणी केली होती की आणि चर्चा बघा. अरे मला बोलू द्या ना, मला बोलू द्या भाईजी, मला बोलू द्या ना, मला बोलू द्या, मला बोलू द्या, धर्मेंद्र प्रधान शिक्षा मंत्री आहे की नाही, त्यांची जबाबदारी आहे की नाही, त्यांच्या खात्याची जबाबदारी आहे की नाही, पंतप्रधानांची जबाबदारी आहे की नाही, हे कधी राजीनामा देत आहे? तुम्ही राजीनामा द्या. त्याच्याकडे मी येतो. बघा, धर्मेंद्र प्रधानजींनी 2021 पासून इतके रिफॉर्म्स केले एज्युकेशनमध्ये आणि त्यांनी प्रत्येक परीक्षा जी आधी लीक व्हायची त्याच्यात एनटीएच्या थ्रू. आणि मला सांगा 2024 मध्ये राधाकृष्णन कमिटी होती, जे इस्रोचे चेअरमन होते, त्याच्यात IIT IIM सगळे लोक होते, त्यांनी जे सजेशन दिले ते तंतोतंत इम्प्लिमेंट केले. काय उत्तर देताय? प्रश्न थेट आहे, प्रश्न सोपा आहे.
नीट तुम्ही परीक्षा कोण नीट बोलणार आहे? यूजी तुम्ही परीक्षा मध्ये- पेपर मध्ये- फुटीचा मध्ये- जबाबदार कोण आहे? अरे बाबा मी पेपर फुटीवर येतोय. नाही, पेपर NTA फुटीचा जबाबदार कोण आहे? तुम्ही सांगा ना, अरे एक प्रश्न आहे. अरे तुम्ही ओरडू नका ना, तुमच्यावर जास्ती ओरडू शकतो मी. मला उत्तर देऊ द्या ना. तुमच्यामध्ये अरे थोडी तुम्ही- बोलतोय मी तुमच्यामध्ये समीरजी बोलत आहे. समीरजी मूळ मुद्द्यावरती की विरोधक लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.